नमस्कार मंडळी, सध्या आंब्याचा सीझन सुरू आहे आणि आंब्याचा सीझन म्हणलं ना की लहानपणीची उन्हाळ्याची सुट्टी आठवते. म्हणजे नातेवाईक कोकणात यायचे, दुपारच्या वेळेला धमाल मजा मस्ती आपण करायचो आणि त्यासोबतच मित्रमंडळींसोबत खेळायचो. पण ते खेळत असताना मध्येच आई आंबे कापून आणून द्यायची आणि सगळ्या मित्रमंडळींसोबत नातेवाईकांसोबत आंबे खाण्याची जी काही मजा होती ती काही वेगळीच होती. पण त्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आणखीन एक गोष्ट असायची, ती म्हणजे आंब्याचे वेगवेगळे पदार्थ बनवले जायचे. पण आता कसं झालंय की सोशल मीडियाचा वापर वाढलेला आहे आणि लोक खूप बिझी झालेले आहेत, त्यामुळे या सगळ्या गोष्टी कुठेतरी आपण मिस करतोय. पण रत्नागिरीकरांसाठी एक खास संधी आहे, ती म्हणजे मँगो क्रीम नावाची एक जी डिश आहे, सीझनल डिश आहे आणि ती रत्नागिरीमध्ये आता उपलब्ध आहे आपल्या रत्नागिरीतल्या वरदा मुळे. आणि त्यांनी ही डिश रत्नागिरीकरांसाठी खास त्या घेऊन आलेल्या आहेत. सो आज मी त्यांच्याकडेच जातोय, बघूया नेमकी मँगो क्रीम ही डिश नेमकी काय असते. सीझनल डिश आहे, सो ठराविक वेळेपुरतीच रत्नागिरीकरांसाठी ही अवेलेबल होणार आहे. सो कशी असते त्याची टेस्ट आणि काय मजा येते या व्लॉग मध्ये सगळी माहिती मिळणार आहे. सो लेट्स गो. सो आता हे इतकं भारी दिसतंय फ्रेश मँगो क्रीम आणि आता ते मी ट्राय करणार आहे. ॲक्च्युली शूट करतानाच ना मला कंट्रोल होत नव्हतं, कधी खातोय असं होत होतं. सो आता ते आपण ट्राय करूया. आधी हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं असं मला ताईंनी सांगितलं. आणि आईस्क्रीम क्रीम प्लस हापूस आंबा हे एकत्र खाल्ल्यावर आणखी छान लागतं. खूपच छान आहे, खूपच छान आहे. वाव. आणि उन्हाळ्याच्या सीझनमध्ये हे खायला एक वेगळीच मजा येते. खूप भारी आहे, काहीतरी नवीन ट्राय करायला मिळालं मला आज. उन्हाळ्याच्या सीझनमध्ये दिवसातनं 4 वेळा जरी मला हे दिलं ना तरी मी खाईन. इतकं भारी आहे, सिरियसली इतकं भारी आहे हे मँगो क्रीम, फ्रेश मँगो क्रीम. आणि तुम्हीसुद्धा नक्की या, हे ट्राय करा. खरंच आंब्याच्या सीझनमध्ये हा एक गोल्डन चान्स आहे असं मी म्हणेन. आणि रत्नागिरीतल्याच एक उद्योजिका आहेत त्या, सो त्यांनी सुरू केलेलं आहे. सो मस्ट ट्राय फ्रेश मँगो क्रीम. रत्नागिरी शहरात छत्रपती शिवाजीनगरचा जो बस स्टॉप आहे तिथेच हे दुकान आहे. मँगो फ्रेश क्रीम सोबतच इथे उत्तम दर्जाचे हापूस आंबे आणि कैरी पन्ना सुद्धा मिळतं. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि रत्नागिरी फूड या आपल्या YouTube चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा.